बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा इथं रस्ता पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास सुरू आहे। साखरखेडा ते सौडत हा जो जुना मार्ग आहे, या जुन्या रस्त्यावरती असलेल्या भोगावती नदीवर मागील उन्हाळ्यात कोल्हापुरी बंधारा बांधला होता आणि नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे इथला रस्ताच पाण्याखाली गेलाय। अशातच शेतकऱ्यांनी थर्माकोलचा आधार घेत पाण्यातून जीवघेणा प्रवास केल्याचं दिसून येत आहे। धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक दुहेरी संकटात सापडलाय। गेल्या 6 ते 7 दिवसात धाराशिव जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। या कांदा पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। कांदा पीक पूर्णपणे जळून जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। धुळे जिल्ह्यात केळी पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पानं काळी होऊ लागली आहेत, पिकांची वाढ खुंटली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। रासायनिक फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत। जळगाव तालुक्यातील पिलखेडा गावातील तब्बल 25 ते 30 शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनीचे क्लेम नाकारले गेले, त्यामुळे पीक विमा कंपनीच्या भोंगळ कारभारावरती शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। महसूल विभागानं अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे। त्यात भुसावळ तालुक्यातील 54 गावांची पैसेवारी 48.5% इतकी आहे। ती गेल्या वर्षी 68% होती। 50 पेक्षा कमी पैसेवारी असल्यास दुष्काळ सदृश स्थिती मानली जाते आणि याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितलं। सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज रविवारशी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। किल्ल्यावरच्या शिवराजेश्वर मंदिरात भेट देण्यासाठी आणि किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात। मात्र आज सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे। धाराशिवमध्ये गेल्या 1776 अंगणवाड्या कुलूप बंद आहेत आणि मानधनामध्ये वाढ करा या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका संपावरती गेल्यात। प्रशासन मात्र कुठलीही चर्चा करताना दिसत नाहीये। अंगणवाड्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना देखील जो खाऊ मिळणार आहे तो देखील वाटपाविना पडू नये। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता आज ब्लॉक घेण्यात येणार आहे। ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असेल आणि पश्चिम रेल्वेवरती माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल दरम्यान आज ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे ते पनवेल दरम्यान ब्लॉक नसणार आहे। बोरिवली ते गोराई दरम्यान बोटीने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता सोपा आणि सुखकर होणार आहे। या प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली बाजूने 9.5 कोटी रुपये खर्चून नवीन जेटी उभी करण्यात येणार आहे आणि नव्या जेटीसाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने निविदा काढल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना लुटणाऱ्या टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केलंय। यावेळी 6 महिलांसह 3 पुरुषांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून तब्बल 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अमरावतीच्या शोभानगर परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे। बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर वन विभागाच्या पथकानं बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। उल्हासनगर शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे। आतापर्यंत अशा चालकांकडून वर्षभरात 98,36,300 रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे। तर या संदर्भात 56,612 गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर ई चलन प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात होतीये। अमरावतीच्या भानखेडा परिसरात राणा दाम्पत्याकडून शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय। याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। जळगावच्या अमळनेरमध्ये नागरिकांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। अमळनेर तालुक्यातील पाडळसरे प्रकल्पाला सुधारित मान्यता तसंच प्रकल्पाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्यानं नागरिकांच्या वतीनं मंत्री अनिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात आज ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारात ही परिषद होणार आहे। महाराष्ट्रातील ओबीसी समाजातले विविध प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत आणि या परिषदेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात निषेधाचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे। मावळ तालुक्यातील देवले गावात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे। गेल्या 13 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी देखील केली जाते।
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे। त्या मुदतीपर्यंत सरकारनं आरक्षणासंदर्भात काही भूमिका न घेतल्यास आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे। आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं केलेल्या कार्यवाहीची माहिती सरकारनं 17 डिसेंबरपूर्वी द्यावी असं आवाहन जरांगेंनी केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। सरकारला मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यामुळे जरांगेंनी 24 तारखेच्या अल्टिमेटमबाबत पुन्हा विचार करावा आणि सरकारला वेळ वाढवून द्यावा अशी विनंती महाजन यांनी केली आहे। त्याबरोबर सरकारनं आरक्षणासाठी आतापर्यंत काय काम केलं याचा लेखाजोखाही महाजन यांनी जरांगेसमोर मांडला। दरम्यान जरांगे आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। आजच्या बैठकीत सरकारच्या या नव्या प्रस्तावाबाबत चर्चा करू असं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी असं देखील जरांगे पाटील म्हणालेत। आम्ही प्रत्येक वेळी सरकारचा सन्मान केला, आम्ही कधीही हट्टीपणा केला नाही। जे ठरलंय त्यावरती काम झाल्यास मराठा समाज समाधानी होईल असं मत जरांगेंनी व्यक्त केलं। गिरीश महाजन हे अंतरवालीमध्ये येऊन वेळ मागून घेऊन गेले होते। अंतरवाली इथं भेटीदरम्यान ते काय बोलले होते त्याचं रेकॉर्डिंग शूटिंग राज्यभरात व्हायरल करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता। त्यावरती येता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गिरीश मनोज जरांगे यांनी अधिक वेळ न घालवता ते रेकॉर्डिंग समोर आणावं। गिरीश महाजन यांनी तुमच्याशी काय बोलणं केलं हे महाराष्ट्राला समजलंच पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। शरद पवार यांनी काय केलं त्यापेक्षा तुम्ही आता काय करता याला जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणत एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। मराठ्यांना आरक्षण देऊ असं तुम्ही म्हटलं होतं, त्यामुळे टोलवाटोलवी करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावतात हे जनतेला समजलं पाहिजे असं खडसे म्हणाले। दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबत डान्स पार्टी करणं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला महागात पडलाय। यावरून आता मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊतांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं अनिल पाटील म्हणाले। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहानं खुलासा दिलाय। पारदर्शक पद्धतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्प मिळाला असून टेंडरच्या अटी शर्ती मवियाच्या काळात ठरल्या होत्या। प्रकल्पाविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या दरम्यान पात्र ठरणाऱ्या धारावीकरांचं याच जागेत पुनर्वसन करणार असल्याचा खुलासा अदानी समूहानं दिलाय। तुमची भ्रष्टाचार विरोधी भूमिका किती तकलादू आहे हे स्पष्ट होत आहे। नैतिकतेच्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी करू नयेत आणि 2.5 वर्षात तुम्ही धारावीकरांना घरं दिली ना शाळा दिली, तर आता फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू असल्याचं म्हणत दरेकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंनी धारावीत मोर्चा काढल्याची टीका खासदार राहुल शेवाळेंनी केली आहे। टीडीआरबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप खोटे आहेत असं राहुल शेवाळे म्हणाले आणि उद्धव ठाकरे स्वतः 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा धारावीकरांसाठी काहीच का केलं नाही असा सवाल देखील राहुल शेवाळेंनी उपस्थित केला। ऊसदराच्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं सांगलीतील बैठकीतून राजू शेट्टी आपला प्रस्ताव देऊन निघून गेले। सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना स्वाभिमानींच्या वतीनं हा शेवटचा प्रस्ताव असून अपेक्षित तोडगा न निघाल्यास आमच्या पद्धतीनं आम्ही दर मिळवून घेऊ असा इशारा राजू शेट्टी यांनी प्रशासनाला दिलाय। दरम्यान कारखानदारांनी वेळ वाढवून मागितला असून येत्या 26 डिसेंबरला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे। ऊसदराबाबत बैठक पार पडली असून मागील वर्षीच्या फरकाचा तिढा सुटलेला आहे, मात्र या वर्षीच्या फरकाचा तिढा कायम आहे। येत्या 26 डिसेंबरला यावरती सकारात्मक चर्चा होईल असं सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। मुंबईच्या मालाड पश्चिम इथं विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत लाभार्थी संमेलन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाभार्थ्यांशी थेट संवाद सोहळा पार पडला आणि या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आयुक्त इक्बाल सिंह चहल उपस्थित होते आणि यावेळी बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाबाबत टीका केली आहे। स्वतःचा फायदा होत नसल्यानं ठाकरेंनी आंदोलन केलं असं मत राणेंनी व्यक्त केलं। कोल्हापुरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला। या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते देखील सहभागी होते, मात्र महापालिकेनं उभारलेल्या स्मारकाचं परस्पर लोकार्पण केल्यानं स्मारकावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यातील तराडी गावात मका पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मक्यावरती कीड पडल्यानं पिकाचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मक्यावरती रोटावेटर फिरवत उभं मक्याचं पीक जमीनदोस्त केलंय।
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, मात्र मोजक्याच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आम्हाला खरेदी करून सरकारी कार्यालयात कामाला ठेवा, असा आक्रमक पवित्रा घेत सिंदखेड राजा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। राज्यात समूह शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे। त्यानुसार 163 ठिकाणी समूह शाळा उभारण्याचा प्राथमिक प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे आणि हा प्रस्ताव तपासून आयुक्त कार्यालय ते राज्य सरकारकडे पाठवणार आहे। पिंपरी शहरातील नागरिकांना आपल्या घराजवळच आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील 40 ठिकाणी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे। यासाठी जागा देणाऱ्या मालकांसोबत 11 महिन्यांचा भाडे करार केला जाणार आहे। आवश्यकतेनुसार मुदतवाढ देखील दिली जाणार आहे। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात 10 इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बसेस दाखल होणार आहेत। त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांना इलेक्ट्रिकल डबल डेकर बसमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे। 2022 पासून परिवहनच्या वतीनं इलेक्ट्रिक बस गाड्यांसाठी प्रयत्न सुरू होते आणि त्यानुसार या 10 इलेक्ट्रिक बस गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी बडतर्फ आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयानं फेटाळलाय। चेतन सिंगला शस्त्र हाताळण्याचं कौशल्य असल्यानं सरकारी पक्षानं जामीन अर्जावरती आक्षेप घेतला। चेतन सिंगला जामिनावरती बाहेर सोडलं तर ते धोकादायक ठरेल असा सरकारी पक्षाचा युक्तिवाद सत्र न्यायालयानं ग्राह्य धरला। या बातम्यांसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।